पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण आरोपी शीतल तेजवानीचा ताबा बावधन पोलीस घेणार असल्याची माहिती। सध्या शीतल तेजवानी पुणे शहरात पोलिसात आहेत। तेजवानी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे। आता या संदर्भात बावधन पोलीस तेजवानीचा ताबा घेणार असल्याची माहिती। सध्या तेजवानी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? आपण पाहिले की या सगळ्या गुन्ह्यामध्ये सध्या आता शीतल तेजवानीचा जो ताबा आहे तो बावधन पोलीस घेणार आहेत। बावधन येथील जो हवेली क्रमांक 10 येथील जो सहाय्यक निबंधक केंद्र आहे त्या ठिकाणीच ही जी जमिनीची विक्री जी आहे ती शीतल तेजवानीनं पार्थ पवार यांना केली होती आणि त्यानंतर शीतल तेजवानीच्या विरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। पहिला जो गुन्हा आहे तो पुण्यातील खडक पोलीस स्थानकाअंतर्गत दाखल करण्यात आला होता आणि दुसरा गुन्हा जो आहे तो बावधन पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आला होता। सध्या शीतल तेजवानी पहिल्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहे। तिची पोलीस कोठडी 11 तारखेला संपणार आहे आणि या पोलीस कोठडी संपल्यानंतर ज्यावेळी तिचा MCR होईल त्यावेळेस शीतल तेजवानीचा ताबा जो आहे तो बावधन पोलीस घेणार आहेत। कारण बावधन पोलीस स्थानकामध्ये ज्या पद्धतीने शीतल तेजवानीनं बनावट दस्तावेज तयार केल्याचा सुद्धा तिच्यावर संशय आहे आणि एकंदरीत पार्थ अजित पवार यांना जी जमीन विकली मुंडव्या येथील, त्या मुंडव्या येथील जमीन विक्रीचे जे खरेदी खत झालं ते बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झालेला आहे। या सगळ्याचा तपास करण्यासाठी जो आहे तो शीतल तेजवानीचा ताबा बावधन पोलीस घेणार आहेत। धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।